इंडिया को आज़ादी कौन से साल में मिली थी? Oh my God, that's 1949. इंडिपेंडेंस डे को हिंदी में क्या बोलते हैं? oh shit. गणतंत्र दिवस. Who was the first president of India? डॉक्टर जवाहरलाल नेहरू। डॉक्टर जवाहरलाल नेहरू। एक फ्रीडम फाइटर थे जिनका जो सरनेम है वो है शास्त्री। तो शास्त्री जी का पूरा नाम क्या है? कौन सा शास्त्री है अब ये? नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम। आजपर्यंत माझा कुठला व्हिडिओ बघितला असेल नसेल, इथनं पुढे कुठलाही व्हिडिओ बघू नका, चालेल, पण आज हात जोडून नम्र विनंती आहे, माझा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। स्क्रिप्ट नाहीये, काही नाही, जे मनात आहे ना खरं तर ते तुमच्यासमोर मांडायचा मी आज प्रयत्न करणार आहे। मी खरं तर अगोदरच बोलणार होतो, पण म्हटलं जाऊ द्या वगैरे, पण आज ना म्हटलं बोलूनच टाकू। आज आपण 75वा स्वातंत्र्य दिवस आपण सगळेजण साजरी करतोय, अमृत महोत्सव असं आपण म्हणतोय, यंग इंडिया आवर टाइम वगैरे अशा सगळ्या घोषणा आपण ऐकतोय। सगळे भ्रमाचे भोपळेत। दिशाहीन युवा असलेला, दिशाहीन आपला देश दिशाहीन ठिकाणी चाललेला आहे। आपली खरं तर लायकीच नाही हो स्वतंत्रता वगैरे मिळवायची। आयतं मिळालं स्वतंत्र तुमच्या माझ्या पिढीला, आणि आपण इतके हरामी की आपल्याला किंमत नाही त्याची। अरे अजून पण आजच्या पिढीबद्दल काय बोलावं, आता काय सांगावं आणि कसं काय पेटवावं मला सांगा बरं। स्वतःच्या संस्कृतीची काही नाही माहितीच नाही, स्वतःच्या काही इतिहासाबद्दल माहित नाही, स्वतःच्या देशाबद्दल काय अभिमान नाही, राष्ट्राभिमान नाही। अरे तो तुमच्यात नाही भिनवायचा तर कुणात भिनवायचा मला सांगा। एवढं सगळं स्वातंत्र्य मिळवलं कशासाठी मिळवलं? कारण तुम्हाला तुमची ओळख राहावी, तुम्हाला तुमची ओळख ठामपणे सांगता यावी। आणि आज बघा आपण नपुंसक समाज स्वतःची ओळख झाकायचा प्रयत्न करतो, स्वतःची ओळख सांगायची लाज वाटती। चार पोरं एकत्र हॉटेलमध्ये जेवायला गेली की इंग्लिश बाहेर ती का तर स्टँडर्ड वाटतं। जा कोणत्याही कॅफेमध्ये जा तुम्ही आज देशातल्या, मला सांगा 90% कॅफेमध्ये इंग्लिश गाणे वाजतात का हिंदी गाणे लो स्टँडर्ड वाटतात? कसला लो स्टँडर्ड? कान फाट चोळायला पाहिजे। अरे तुमच्या ओळखीसाठी, तुमच्या आयडेंटिटीसाठी लोकांनी जीव दिले तुम्ही। आणि आज तर एक नवीन ट्रेंड आहे, वेस्टर्नायझेशनच्या नावाखाली आपण पाश्चात्य संस्कृतीमध्ये कसे फिटू असा काहीतरी भिकार प्रयत्न सगळ्या जनरेशन मिळून करत असतात। कपड्यांपासून सुरुवात होते, बोलण्यापासून होते, मग खाण्यापर्यंत ती गोष्ट पोहोचते। मग कशाला झक मारायला स्वातंत्र्यासाठी लढायला लावलं रे लोकांना? आयतं स्वातंत्र्य मिळालं, स्वतःच्या रूट्सची किंमत नाही। ज्यांनी बलिदान दिलं ते जरा झाले ना तर हसतील आपल्यावरती की यार तुम्ही काय करून टाकलं हे। मी असं नाही म्हणत आहे की 24 तास त्या झोनमध्ये राहा, पण तुम्हाला जरा अभिमान पण नाही, अभिमान पण नाही। अरे पोरं सणाला कुर्ते घालते नाही बाबा, मुली आधी कुंकू लावायच्या, कुंकवाची टिकली झाली, आता टिकली बी गायब झाली। काही दिवसांना तुम्ही बघाल तर कळणारच नाही अमेरिकेत आलोय का भारतात आलोय। आणि कोणासारखं व्हायचा प्रयत्न करताय तुम्ही? ज्यांनी लुटलं, ज्यांनी तोडलं, ज्यांनी काही शिल्लक ठेवलं नाही त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करताय। आपले फॉरेन मिनिस्टर आहेत, त्यांनी सांगितलेला आकडा आहे हा, ब्रिटिशांनी आपल्या देशामधनं 45 ट्रिलियन डॉलर एवढी संपत्ती लुटून नेली आहे। मुघलांचा जाऊ द्या मुर्द्या, तो हिशोबच नाही। एकट्या ब्रिटिशांनी 45 ट्रिलियन डॉलर एवढी संपत्ती आपल्याकडनं लुटून दिली, आणि तुम्ही बसले त्यांची चाटुगिरी करत। चाटुकार सगळेजण आपण ब्रिटिशांचे। अजून पण आपल्याला असं वाटतं ते आपल्यापेक्षा भारी। आपल्या देशातला एक घटक आहे मित्रांनो, तुमच्या माझ्या आजूबाजूलाच राहतात, त्यांना आपल्या देशामध्ये काही जरी घडलं तरी ते कसं किळस म्हणून त्याला कसं खाली घेता येईल हा प्रयत्न करतात। मी बघितलं इंस्टाग्रामवरती चंद्रयान 2 सारखं मिशन फेल झाल्यानंतर लोक मीम्स म्हणून हसत होते। तुमची लायकी आहे का? तुमची लायकी आहे? अरे बाबा नासा पेक्षा 1/10 बजेटमध्ये आपण मंगळावरती जाऊन पोहोचलो, ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे। तुम्ही आपल्या देशाची मजा उडवता, खिल्ली उडवता, आयतं स्वातंत्र्य मिळालं, चालले पाश्चात्य संस्कृतीमध्ये। आणि एकतर इतिहास आपल्यापर्यंत खरा कधी पोहोचवताच नाही आला, म्हणून लोकांनाही माहिती नाही। भोळे बाबड्या तर मी वाचलं म्हणून मला कळतं, बाकीच्या पोरांना माहितीच नाही। बाबर का बेटा हुमायूं का अकबर पटकन सांगून मोकळे होतील। महाराणा प्रतापांच्या वडिलांचं नाव काय सांगा बरं? शहाजीराजे भोसलेंच्या वडिलांचं नाव काय सांगा बरं? जिजाऊंचं पूर्ण नाव काय सांगा बरं? मला नाही माहिती लोकांना, याची लाज वाटू द्या, लाज। त्यांच्यामुळं स्वराज्य ही माझ्या राजानं दिलेली पहिली कल्पना आहे अख्ख्या विश्वाला। लुटून गेले, आपलं ज्ञान लुटून परत आपल्याला दिलं। ॲटमचा शोध तिकडं लागला, कसला तिकडं लागला? कणाद ऋषींनी हजारो वर्षापूर्वीच ॲटमचा शोध लावला होता। कण म्हणतो ना आपण, कण, त्यांच्या नावावरून तो शब्द तयार झालेला आहे, आणि यांनी शोध लावला। 9 प्लॅनेट्स आहेत आपल्या सोलर सिस्टम मध्ये, आमचा 9 ग्रह स्तोत्र किती जुनं आहे आम्हालाही माहिती नाही, आणि यांनी शोध लावला। गॅलिलिओने शोध लावला पृथ्वी सूर्य असं। अरे काय जोक करता? जुन्या ऋषी मुनींना आपण ओल्ड स्कूल वगैरे म्हणतो, अरे नाही ऋषी, अरे वैज्ञानिक होते त्या काळातले, सायंटिस्ट होते ते त्या काळातले, आज जोक बनवताय तुम्ही। एक तर आम्हाला माहिती नाही, आमच्यापर्यंत कधी पोहोचवलं नाही, जे पोहोचवलं ते तोडून मोडून पोहोचवलं। INA इंडियन नॅशनल आर्मी, आझाद हिंद फौज, त्यांनी खऱ्या अर्थाने रक्त सांडलं तुमच्या माझ्या स्वातंत्र्यासाठी। ते लढले, त्यांनी उठाव केला, त्यांना आजपर्यंत कुठली सरकार फ्रीडम फायटरचा दर्जा नाही देऊ शकली। ही कटू सत्य आहे तुमचं माझं। 1857चा प्राइजिंग ठेचला, तुम्हाला आपसात लढवलं, तुम्हाला आणि मला, आणि आपल्या देशाचे तुकडे करण्यात आले। तुम्हाला 1876 मध्ये अफगाणिस्तान तोडण्यात आला, तिथनं 47 पर्यंत तुमच्या ह्या आंधळी कोशिंबीर पायी आपल्या देशाचे फक्त तुकडे करण्यात आले। मातृभूमी म्हणता तुम्ही, तुमच्या आईचे तुकडे करण्यात आले, तरी तुमचं रक्त नाही सळसळलं। आणि अजून पण तेच करा, नालायका सारे हरामखोरांसारखे आपसात भांडा आणि वाटोळ होऊ दे एक दिवस देशाचं। आता हा कोणत्या राईट विंग लेफ्ट विंग पॉइंट ऑफ व्ह्यू न बोलत नाही बाबा, भारत देश आहे आपला।
सगळं एक नंतर देश तर येतो ना बाबा पहिले. काही लोकांना आपल्या धर्माच्या अगोदर देश नाही ठेवता आला इथं राहून. काय करणार आपण मला सांगा. स्वातंत्र्य दिवस साजरी करताय. अरे आपला आता ब्रिटिशांनी एवढं लुटलं, $45 ट्रिलियन घेतले. वर्ल्ड वॉर विश्वयुद्धामध्ये भारतीय सैनिकांना त्यांच्या बाजूने लढायला पाठवलं. आड झोड आपले माणसं मरत होते. अहिंसेचा प्रचार करणारे जे होते ना, त्यांनी सांगितलं की बाबा भारताच्या झेंड्यामध्ये युनियन जॅक लावू आपण कोपऱ्यामध्ये. त्यांनी आपल्यासाठी खूप चांगलं पण केलं. आपण आपली माणुसकी कशाला सोडावी. ही माणुसकी नाही भाऊ, याला शब्दशः म्हणतात. मी म्हणतो कसली माणुसकी. अरे येऊन लुटून बिटून गेले, परत तुम्हाला तेच लॉलीपॉप चिपकू राहिले आणि याला तुम्ही म्हणता की आपली माणुसकी कशाला सोडायची. तुम्हाला ह्या लोकांचं व्हॅलिडेशन पाहिजे. आजकाल आपण बघतो तुमच्या माझ्या जनरेशन मधले पोरं इथं राहतील, इथं शिकतील, इथं सगळे बाजार उठवतात आणि नंतर झालं का मग बाहेर जातात परदेशामध्ये नोकरी करायला 5-10 रुपयांसाठी. भिकार चोट माणसं कुठले. अरे या देशाला गरज आहे तुमची. या देशामध्ये जन्म घेतला, या देशामध्ये तुम्ही राहिले, आता तिकडे जाणार 5-10 रुपयांसाठी. वर्षातनं कधीतरी यायचं, 5 वर्षातनं एकदा बटन दाबायचं मतदानाचं आणि सरकार यंत्रणेला दोष द्यायला मोकळे. अरे जशी प्रजा असती तसा राजा असतो. पहिले स्वतः तर बदला, तुम्ही स्वतःकडे तर बघा. समाज म्हणून आपली काय लायकी, तशीच सरकार आपल्याला मिळती. स्वतःला पहिले बघायचं. घरामध्ये कामवाल्या बाईला आपण पगार देतो, तिला वाऱ्यावर सोडून देतो का. दररोज तिला कामाचा जाब विचारतो, तिच्या मागा पुढे बघतो. मग यंत्रणेला जाब नाही विचारतायत तुम्हाला. अरे तुमच्या मानसिकतेमध्ये गुलामी आहे. आपण गुलामीच्या लायकीचेच लोक आहे. आधी मुघलांनी केली, मग ब्रिटिशांनी केली, आता आपण राजकारणी करतायत. कारण आपल्याच सवय. हो भाऊ या भाऊ बसा भाऊ. अरे काय हो भाऊ या भाऊ बसा भाऊ. कामाचा जाब नाही विचारतायत. निवडून देताना कोणत्याही सरकारचं एक ट्रेंड आहे, काही काम केलं का कौतुक करता. अरे काम करण्यासाठी निवडून आलाय बाबा तू, त्याचं काय कौतुक करायचंय. काहीतरी फालतू ट्रेंड आहे. तुमची आणि माझी पिढी यांनीच काहीतरी बदल घडायचा तो घडू शकतो, नाही तर कधी जिंदगीत काही घंटा होणार नाही या देशाचं मी सांगतो. आणि कशाला झक मारायला स्वातंत्र्य मिळवलं. जर स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटती, जर स्वतःच्या आयडेंटिटीची लाज वाटती, बाहेर जाऊन बघा इज्जत नाही भारतीयांना. बघा कोणी परदेशात शिकत असेल तर कसा रेसिझम होतोय. अजून पण तुच्छ लेखता तुम्हाला आणि मला. ओमिगलेवरती जाते व्हिडिओची नाही का ती टॉकिंगची साईट, तिथं तुमचं तोंड पाहून स्किप करता, अगली अगली म्हणता किंवा म्हणता यार इंडियन एस्केप. ही आपली लायकी अजून 4 चौघात जगामध्ये टिर्या वाजवतोय आपण आपल्याला गुलाम गिनतो म्हणून ही अवस्था आहे. तुम्हाला तुमची ताकद नाही माहिती. कोणी मारलं विक्रम साराभाईंना, कोणी मारलं डॉक्टर होमी बाबांना, कोणी मारलं नाम्बी नारायणांना, कोणी बसवलं. अरे तुम्ही उठाल, भारतीय एकत्र येऊन संघटनेतून उठतील याची अख्खी जगाची म्हणून आपली अवस्था करता हे लोक. एकत्र या तर सही. अरे आपला एक राजा त्यांच्या 50 पिढ्यांवर भारी पडला. महाराज एकदा फक्त उठले, त्यांच्या 50 पिढ्यांवर भारी पडून गेले. तुम्ही फुटा ना, तुम्ही उठा तर सही, तुम्ही फुटा. इथं जन्म घेतला, या मातीत जन्म घेतला म्हणजेच तुम्ही असामान्य असल्याची ओळख आहे. या जगाला जेव्हा काही अक्कल नव्हती ना, तेव्हा या आपल्या मातीतनं इतके विचार जगापर्यंत पोहोचलेत. गौतम बुद्ध, महावीर सगळ्यांनी शांततेचा संदेश दिला या जगाला. आणि जगाने आपल्याला काय दिला प्रश्न नाही विचारता आला. 2,500 वर्ष फक्त लुटलं गेलं. आणि अरे आपली संस्कृती एवढी चांगली, हा देश, इथले लोक एवढे चांगले, जे लुटायला आले त्यांना पण आपण आपलंच करून घेतलं. युनिटी इन डायव्हर्सिटीची आपण जे मिळवतो ना, ही आपलं मुळात ते गुण आहेत तो, की जर कोणी आलं तर त्याला आपण आपलंसं करून घेतो. एवढं सगळं लुटून पण द्यायला इतकं सगळं उरतं. एवढी तर श्रीमंत संस्कृती आपली. संस्कृती म्हणजे फक्त एका धर्माची नाही आहेत, सगळी भारतवर्षामध्ये जेवढी पण सगळ्या एवढं सगळं लुटून पण आमच्याकडे द्यायला काहीतरी उरतं. पण आमच्या आजच्या पिढीला आम्हाला त्याचीच, आमच्या अस्तित्वाचीच लाज वाटते. एवढे तर पोकळ आहेत मधनं नपुंसक कुठले. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं ते जर आले तर हसतील. ते नशीब अटल बिहारी वाजपेयींनी न्यूक्लिअर पॉवर दिली आपल्या देशाला, नाही तर आडझोड कोणी येऊन मारला असतं आपल्याला. स्ट्रेंथ कम्स थ्रू पॉवर आणि पीस कम्स थ्रू पॉवर. शक्तीनेच शांतता राहते. आज त्यांच्याकडे पण अनुभव आहे म्हणून आपल्याकडे अनुभव आहे म्हणून युद्ध नाही होत, नाही तर कोणी टपली मारून निघून गेलं असतं युक्रेन सारखं. आपल्याला 2,500 वर्षामध्ये इतिहास जो माहिती आपल्या देशानं कधीच कोणत्या देशावर हल्ला नाही केला. ही अभिमानाची गोष्ट आहे. पण 2,500 वर्ष आपण आपसात लढत राहिलो. इकडं पण बघा अजून पण आपल्या देशामध्ये जातीवाद आहे. अरे तुमची आणि माझी पिढी जर नष्ट करू शकली तर काहीतरी होईल, नाही तर विसरून जाईल स्वप्न. यंग इंडिया, आवर डेकेड आणि असले भंपक भाप्पर द्यायचे. कसला यंग इंडियन, कसला आर डिबेट. दिशाहीन युवा. अर्धा युवाला माहिती नाही आयुष्यात काय करायचं. गुलामी, जेनेटिक मेमरी नावाचा एक प्रकार आहे. वर्षानुवर्ष गुलामीमध्ये घातली ना की तुम्हाला असं वाटायला लागतं का रिचार आपण गुलामच आहे. नोकरी शोधत राहता. पासआउट झाले कशाला नोकऱ्या करू, नोकरीच करणार. व्यवसाय उत्पन्न करणं, देशामध्ये पैसा जनरेट करणं हे विचार आत्ताच यायला लागलेत. 75 वर्ष लागली संडास बांधायला आपल्या सरकारला. कारण प्रजा तशी होती, प्रजा आंधळी होती, प्रजेला जाणीव नव्हती. तुम्ही आंधळे म्हणून तुमच्या बरोबर असं केलं जातं. 75 वर्ष झाली आपण असं म्हणतो ना, देश अजून किती पिछाडीवर आहे. अजून पण पाकिस्तानशी कंपॅरिझन करत राहतो आपण. अभिमान असलाच पाहिजे, पण लय लांबचा प्रवास अजून गाठायचा. तुमची माझी जनरेशन हे करल. जातीवादामध्ये अडकताय. मागच्या पिढीनं केलेल्या चुका आमची पिढी परत तेच करणार. बसा रडत, बसा तिथंच. डिवाइड अँड रूल
पहिले आपल्या मानसिकतेमुळे एक भानात ठेवा, पहिले आपले विचार चोरले, आपलं ज्ञान चोरलं आणि त्यांनी त्यांचं म्हणून आपल्याला परत ते ज्ञान शिकवायला सुरुवात केली. अर्धे विचार येत नाही मेडिकल सायन्स मध्ये वगैरे या देशाने करून मोकळा झाला होता. आर्किटेक्चर इकडनं नेलं, एलोराचं मंदिर कसं बांधलंय हार्वर्ड इंजिनियरांना अजून माहिती नाही कसं बांधलं त्या काळामध्ये. अरे आमच्या देशात बांधलं, आमच्या माणसांना बांधलं. ते चोरलं, ज्ञान चोरलं, त्याच्यानंतर संपत्ती चोरली, अफाट लुटलं, जेवढं लुटता येईल तेवढं लुटलं, घरात घुसून मारलं, फाशी दिली लोकांना. आम्ही थंड रक्त, मेलेले माणसं, मेलेल्या समाजाला अजून काय मारणार ना. मग संपत्ती लुटली आणि सगळ्यात शेवटी तुकडे केले देशाचे. आणि अजून पण होईल, कारण आपलं काहीही बदललेलं नाही 47 पासून आजपर्यंत. प्रजा तशीच आहे, आंधळी आणि लेमळट, ज्यांना पेटायचंच नाहीये. हा व्हिडिओ बनवायचं कारण असं, भाऊ तुमची आणि माझ्या पिढीनं जर काय केलं तर काहीतरी होईल, तर काय होणार नाही, बसा तिथंच. तुमची आणि माझ्या पिढीने प्रयत्न जर केले तर काहीतरी देश बदलायचा आपण खरं तर प्रयत्न करू शकतो. इंडिपेंडन्स डे, वर्षातून 2 दिवस येणारे प्रेम तुमच्या जवळ ठेवा. असा पोकळ राष्ट्रवादाची गरज नाही या देशाला. या मातीमध्ये वीर जन्म घेत होते, घेत राहणार, पण असल्या पोकळ लोकांची गरज नाही. इथं काहीतरी करायचं असेल ना ऍक्टिव्हली तरच काहीतरी करा. Have you heard of Chandrayaan 2? Have you heard of Chandrayaan? You haven't heard of Chandrayaan? Chandrayaan 2 का नाम सुना? Yes. तो कौन से प्लैनेट में जा रहा है? जा रहा होगा कहीं, मेरे को क्या करना. आपल्या देशाच्या अचिव्हमेंटची लोकांना गौरव करायला लाज वाटते. ट्विटरवरती असंख्य मीम बघितल्या मी. चंद्रयान, अरे भारताने बनवलं का? नाही, आम्हाला अजून पण बाहेरचे ब्रँड येस कमवून. अरे कसले पोकळ तुम्ही, चालले देशाला पुढे घेऊन जायला. या अशा विचारांना देशांना पुढे न्याल तुम्ही. मूर्ख कुठले. आपल्या देशाच्या अचिव्हमेंटमध्ये गौरव नाही वाटत, आपल्या देशाच्या कुठल्या गोष्टीमध्ये गौरव नाही वाटत. एवढी सरकारने मेहनत करून तेजस रेल्वे चालू केली, आपले भिकारचोट लोक त्यावर दगड फेकून मारत होते. कस काय डेव्हलपमेंट द्यायची तुम्हाला? ट्रेन मधले लोखंड चोरून घेऊन जाणार आपला समाज आहे काय? कस काय डेव्हलपमेंट द्यायची अशा देशाला? स्वतःपुरता विचार करणार, स्वतःच्या 4 घरापुरता विचार करणार आणि देशाच्या बाता मारणार. बडी बडी बाता आणि ढोंगणावर आता अशी परिस्थिती आपली. एज्युकेटेड लोक म्हणे आपण. कसले एज्युकेटेड लोक? कुठे एज्युकेटेड समाज? सिव्हिलाइज माणसारखे वागतो तरी का आपण? अरे बाबा, स्वच्छ भारत अभियान राबवावं लागलं, देश स्वच्छ ठेवायला लागतो याची लोकांना जाणीव करून द्यायला लागली. लाजिरवाणी गोष्ट आहे. मागचे ठीक आहे इलिटरसी असेल, लिटरसी. आता तो सुशिक्षित देश आहे ना, सुशिक्षित नागरिक म्हणतो आपण. सुशिक्षितने वागायची अक्कल तरी का आपल्याला? If you had to do something for your country, what would that be? I don't want to do anything for the country. Why? You should. I don't want to do. I don't want to do. sleeping now. You just want to sleep. Yeah, I want to sleep. असं नाही म्हणत आहे की बाबा आयुष्यात काहीच करू नका, बाबा मजा करा. ठीक आहे, इंग्लिश गाणे पण ऐका, लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करा, पण आपले मुळं विसरू नका. एखादे मुळं उपटून फेकले ना, त्या इमारतीला काहीच अर्थ राहत नाही भाऊ. ती ॲज गुड ॲज कोसळलेली इमारत आहे. आणि एवढं पाश्चात्याचं भूत जे डोक्यात घुसतंय ना, लुटलंय $45 ट्रिलियन आणि आता टिर्या मारतायत. तुमच्या ओळखीसाठी तुम्हाला स्वातंत्र्य मिळून दिल्याची जाणीव राहू द्या. आणि माझ्यावर उपकार करा. ज्यांना बोलता येते त्यांनी बोला, ज्यांना लिहिता येते त्यांनी लिहायला सुरुवात करा, ज्यांना 4 लोकांना जाऊन सांगता येते त्यांनी 4 लोकांना जाऊन जागरूक करायचा प्रयत्न करा. आणि ज्यांना काहीच येत नाहीये, मग जो काहीतरी करतोय त्याच्याबरोबर उभे तरी राहा, तरच देश बदलाल भाऊ. नाही तर काही खरं नाही, काही खरं नाहीये. आपल्यामध्ये आणि अमेरिकेमध्ये काही फरक कधी अमेरिकेच्या संस्कृतीसारखं व्हायचंय. तिथं पोरगा आपल्या 5व्या बायकोला घेऊन बापाच्या 6व्या लग्नाला जातोय. तिथं आपल्या पोराला आपला बायोलॉजिकल फादर शोधायला लागतोय. ही पिढी तिकडची, आणि त्यांच्यासारखं व्हायचं आपण धडपड करतोय. त्यांच्या गाण्यांच्या लिरिक्स ऐकल्या का रे तुम्ही? इंग्लिश गाण्यामध्ये रील करता, त्याच्या लिरिक्सचा अर्थ तरी कळता का तुम्हाला? अरे इंडियन क्लासिकल म्युझिक, इंडियन कस काय कळणार ना? क्लासिकल शब्दातच क्लास आहे भाऊ. तुम्हाला काय कळणार? पाश्चात्य संस्कृतीने आढळ झालेले लोक, तुम्हाला काय कळणार? असं नाही बाबा की बाबा काहीच करू नका, फक्त आपलंच धरा, सगळ्यांना आपलं करून घ्या, पण आपली संस्कृती विसरू नका भाऊ. चालले पाश्चात्य देशांमध्ये इंग्लिश म्युझिक, इंग्लिश गाणी. ऊपर से भारत कैसा दिखता है आपको? मैं बगैर किसी झिझक के कह सकता हूँ, सारे जहां से अच्छा. 3 रंग का त्रिपुंड लगा है विश्व का विस्तार. हम मंगल तक हम पहुँच चुके, अब आगे को तैयार हम. It is not accidental. The great space powers are collaborating with us. India conducted 3 underground nuclear tests in the Pokhran range. आओ आज हम मिलकर भारत का गौरव गान करें. आओ आज हम मिलकर भारत का गौरव गान करें. लहरा के तिरंगा हर घर में आजादी का अमृत पान करें. आज जब हम नए भारत की यात्रा शुरू कर रहे हैं, तो तिरंगा एक बार फिर भारत की चेतना का प्रतिनिधित्व कर रहा है.
इस 15 अगस्त आजादी का अमृत महोत्सव मनाएं। हम सब अपने घर पर गर्व से तिरंगा फहराएं।